आजचा जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे टाईप ऑफ कॉम्प्युटर्स अँड ऑपरेटिंग सिस्टम. आता एकंदरीत कॉम्प्युटर शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चित्र असं येतं की एखादा टेबल आहे, त्या टेबलवरती कॉम्प्युटर ठेवलेला आहे, मग तो कीबोर्ड माऊस आहे, मॉनिटर आहे, किंवा आपल्यासमोर चित्र असं येतं की आपल्या हातामध्ये एखादा नोटबुक, ज्याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये लॅपटॉप म्हणतो, तो लॅपटॉप आहे, किंवा आपला स्मार्टफोन, कारण स्मार्टफोनसुद्धा आता कॉम्प्युटरसारखेच झालेले आहेत. तर साधारणतः अशा प्रकारचं आपल्याला लक्षात येतं की बाबा यांना आपण कॉम्प्युटर म्हणायचं. पण खरं पाहायला गेलं तर कॉम्प्युटरचे इतरसुद्धा विविध प्रकार आहेत. कदाचित ते आपण डायरेक्टली वापरत नाहीत, पण इनडायरेक्टली त्याचा वापर होत असतो. आणि त्या सर्व प्रकारांची माहिती जी आहे ती आपल्याला ह्या आजच्या छोट्याशा सेशनमध्ये करून घ्यायची. त्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट जी आपल्याला थोडीशी लक्षात घ्यावी लागेल, अंडरस्टँडिंग ऑफ टाईप ऑफ कॉम्प्युटर. कारण कॉम्प्युटरचे विविध मुख्य 4 प्रकार असतात, तर त्यांची माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि नंतर त्या प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा विविध आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांची माहिती आपल्याला आज करून घ्यायची. आता सर्वप्रथम ज्यावेळी कॉम्प्युटरचा टाईप्स आपण बोलतो तर त्यातला पहिला प्रकार आपल्याला घ्यावा लागेल, त्याचं नाव आहे सुपर कॉम्प्युटर्स. नावात सुपर हा एक शब्द आहे, त्याच्यावरनं लक्षात येऊ शकतं. जसं सुपरमॅन असतो, तर सुपरमॅनमध्ये स्पेशल काय असतं? नाही, सुपरमॅनकडे अशी काय पॉवर आहे जी कॉमन मॅनकडे नाही आहे? मग काय पॉवर आहे तेच विचारतो आहे. उडू शकतो तो, बिल्डिंग उचलू शकतो, ठीक आहे. अशा काही सुपर पॉवर्स आहेत. कॉमन मॅनकडे ह्या पॉवर नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की आपण आत्ता जे क्लासमध्ये कॉम्प्युटर वापरतो तो कॉमन कॉम्प्युटर आहे किंवा कॉमन मॅन आहे. मग सुपर कॉम्प्युटर जो आहे त्याच्याकडे स्पेशल पॉवर काय? तर स्पेशल पॉवर म्हणण्याऐवजी असं म्हणूया की प्रत्येक कॉम्प्युटर जेव्हा काम करत असतो कोणत्याही प्रकारचा, त्याची काम करण्याची एक पॉवर किंवा क्षमता असते. ओके, म्हणजे तो किती कॅल्क्युलेशन एका सेकंदामध्ये करू शकतो ती त्याची पॉवर. कारण कॉम्प्युटर करतो काय, तर कॉम्प्युटर हा कॅल्क्युलेशन करतो, गणितं करतो, हे लक्षात घ्या टेक्निकली. मग आता हे जे काही सुपर कॉम्प्युटर्स आहेत ते आपल्याला एक उदाहरण घेऊया, कंपॅरेटिव्ह उदाहरण घेऊया. आता आपल्या क्लासमध्ये जे कॉम्प्युटर्स आहेत जे तुम्ही आता रोज वापरताय, समजा जगातलं सर्वात मोठं गणित एक मी करायला दिलं आपल्या रेग्युलर कॉम्प्युटरला, तर ते गणित कदाचित आपल्या क्लासमधल्या कॉम्प्युटरला, ज्याला डेस्कटॉप कॉम्प्युटर म्हणतात, तर त्याला कमीत कमी 1 महिना लागेल ते गणित सोडवायला. पण तेच गणित जर मी सुपर कॉम्प्युटरला करायला दिलं तर तो एका सेकंदात करेल. हा मग सर्वात मोठाचा फरक आहे. म्हणजे डेटा प्रोसेसिंगचं जे टायमिंग आहे ते सुपर कॉम्प्युटरमध्ये अतिशय फास्ट असतं. साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर इथे चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे, तर हे सुपर कॉम्प्युटरचा चित्र आहे. आणि ह्या सुपर कॉम्प्युटरच्या चित्रामध्ये पाहताय की असे कबर्डसारखे आपले रॅक ठेवलेले आहेत आणि प्रत्येक रॅकमध्ये काय केलेलं आहे, तिथे मल्टिपल प्रोसेसर बसवलेले असतात. आता आपला जो डेस्कटॉप रेग्युलर कॉम्प्युटर आपण घरामध्ये किंवा लॅपटॉप वगैरे वापरतो त्याच्यामध्ये ॲक्च्युली सिंगल प्रोसेसर असतो, म्हणजे एकच प्रोसेसर असतो. पण याच्यामध्ये तुमचे 5000 पासून ते अगदी 50,000पर्यंत प्रोसेसर असतात. आणि हे सर्व प्रोसेसर पॅरलली एकाच वेळी काम करतात. म्हणजे असं गृहीत धरा की एक बिल्डिंग बांधायला एकच कामगार ठेवण्याऐवजी मी 50,000 कामगार एकदम बोलवले, ते बिल्डिंग लवकर बांधून होईल. तर तसा काहीसा प्रकार आहे तो. ठीक आहे. पण आता पुढचा मुद्दा असा आहे की बाबा सुपर कॉम्प्युटरची गरजच काय किंवा तो कुठे वापरला जातो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे संशोधनाचं काम असतं, म्हणजे ज्याला R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण म्हणतो, तर अशा ठिकाणी मात्र सुपर कॉम्प्युटरचा प्रभावीपणे वापर आपल्याला करता येतो. किंवा आणखी एखादं उदाहरण घ्या, जसं हल्ली आपल्याला हवामानाचा अंदाज आहे बघा, तो शक्यतो आता हल्ली बरोबर येतो. पूर्वीसारखं नाही की फक्त बोललं की व्हायचं की होऊ नये. आता मात्र काय होतं की तुम्हाला एखादं वादळ येणार आहे, जसं मागच्याच वर्षी आलं होतं आपल्या मुंबईमध्ये, तर ते वादळ किती दिवसात येणार आहे, किती वाजता आपल्यापर्यंत पोचेल, याचा बरोबर अंदाज जो आहे तो हल्ली बांधला जातो. आता हे जे अंदाज बांधण्याचं काम आहे, म्हणजे त्यासाठी बरीचशी कॅल्क्युलेशन करावी लागतात, तर ते सुपर कॉम्प्युटर करतात. किंवा एक दुसरं उदाहरण घ्या, आता 2 वर्षापूर्वी आपण मंगळयान पाठवलं होतं भारताने. आता तुम्ही एक विचार करून बघा, मंगळ ग्रह किती लांब आहे आपल्या पृथ्वीपेक्षा. शिवाय पृथ्वीवरनं आपण एक यान पाठवणार आहोत, ते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणार आहे, नंतर ते मंगळ ग्रहापर्यंत पोचणार आहे, मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये जाईल आणि नंतर ते मंगळ ग्रहावरती उतरणार आहे. आता हे सर्व जर मला व्यवस्थित पार पाडायचं असेल तर किती मायक्रो लेवलला कॅल्क्युलेशन्स मला करावी लागतील. टायमिंगच्या रिलेटेड असतील, स्पीडच्या रिलेटेड असतील. मग ही कॅल्क्युलेशन नॉर्मल कॉम्प्युटर करू शकतो का? करू शकतो, पण तो रिझल्ट द्यायला खूप जास्त वेळ लागेल. पण सुपर कॉम्प्युटरला तेच जर कॅल्क्युलेशन करायला दिलं तो काही सेकंदामध्ये आपल्याला करून देतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे सुपर कॉम्प्युटर जे आहेत ते त्या ठिकाणी सर्वत्र वापरले जातात. तर पूर्ण जगभरामध्ये टॉप 500 सुपर कॉम्प्युटरची लिस्ट असते. तर आज तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे की तुम्ही वरती बसलात की आपल्या google.com ला जायचं आणि टॉप 500 लिस्ट जी आहे ती सर्च करून पाहायची.
आता गुगल सर्च कसं करायचं याचा एक वेगळा टॉपिक नंतर आहे आपल्याला, पण आज ते तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला हे अंदाज येईल की खरोखर सुपर कॉम्प्युटर्स नेमकं कसं काम करतात आणि काय करतात. आलं लक्षात. तर असे हे सुपर कॉम्प्युटर्स आहेत. सुपर कॉम्प्युटरनंतर आणखी एक कॉम्प्युटरचा प्रकार आपल्याला माहिती असायला हवा, ज्याचं नाव आहे मेनफ्रेम कॉम्प्युटर. आता मेनफ्रेम कॉम्प्युटर आणि सुपर कॉम्प्युटरमध्ये फरक काय, तर छोटासा एक फरक आहे. पहिली गोष्ट, मेनफ्रेम कॉम्प्युटरसुद्धा जवळपास तेवढ्याच स्पीडने काम करतात जेवढं सुपर कॉम्प्युटर करतात. हां, सुपर कॉम्प्युटर एवढं काम करतात असं म्हणत नाही मी, म्हणजे डेटा प्रोसेसिंगचं किंवा स्पीडचं, पण त्याचा उपयोग जो असतो मेनफ्रेम कॉम्प्युटरचा तो मात्र जरासा पूर्णपणे वेगळा असतो. आपण एक उदाहरण घ्यायचा प्रयत्न करू. समजा असं एक लक्षात घ्या की आपल्या भारतातली सर्वात मोठी जी बँक आहे ती SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि त्याच्या जवळपास फक्त भारतामध्ये 15,000च्या वरती शाखा आहेत. आणि परदेशात जर गेलो फॉरेन कंट्रीजमध्ये तर जवळपास त्याही 5,000 शाखा आहेत त्यांच्या. मग आता असं एक चित्र निर्माण करून बघा मनामध्ये की टोटल 20,000 शाखा बँकेच्या आहेत. आणि आपल्याला सर्वांना आज बँकिंगचं व्यवस्था कशी चालते ते माहिती आहे की कोणत्याही ब्रांचमध्ये आपण पैसे ठेवू पण शकतो, म्हणजे डिपॉझिट करू शकतो, आणि विड्रॉ म्हणजे काढू पण शकतो. ओके, पूर्वीसारखं नाही की आपल्या शाखेतून पैसे काढता येतात, तसं नाही आहे. म्हणजेच प्रत्येक शाखा ही इंटरनेटच्या माध्यमातून SBIच्या मेन कॉम्प्युटरला जोडली गेलेली आहे. म्हणून आपण कधी कधी पाहतो बघा, बँकेत गेल्यानंतर तिथे पाटी लावलेली असते सर्व्हर डाऊन. मग त्या दिवशी बँकेत काय व्यवहार होत नाहीत का, कारण सर्व्हरला कनेक्टिव्हिटी त्यांची त्या ब्रँचची नसते. मग आता ह्या 20,000 शाखा एकाच मेन कॉम्प्युटरला कनेक्टेड आहेत. 20,000 शाखा एकाच वेळी काम पण करत आहेत. प्रत्येक शाखेमध्ये 10 कॉम्प्युटर आहेत असं मी गृहीत धरतो. आणि प्रत्येक कॉम्प्युटरवरती एंट्री चालू आहे, कसली, पैसे काढल्याची किंवा पैसे ठेवल्याची. आता विचार करा की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार आहेत ते 20,000 ब्रँचेसमध्ये चालू आहेत. म्हणजे कंटिन्युअसली ग्राहकांचा डेटा जो आहे तो त्यांच्या मेन कॉम्प्युटरपर्यंत पोहोचतो. आता हे जो डेटा आहे ह्या डेटाला प्रोसेसिंगचं काम जे आहे तर ते कोण करतं, तर तुमचा हा मेनफ्रेम कॉम्प्युटर करतो. हे लक्षात घ्या. आलं लक्षात. म्हणजे सुपर कॉम्प्युटरचा उपयोग काय, फक्त त्याला एखादं आपण काम देतो मोठं, तो ते कामाचं उत्तर आपल्याला काढून देतो, बस त्याचं काम संपलं. पण मेनफ्रेम कॉम्प्युटरचं काम काय असतं, डेटा प्रोसेसिंग करणं ते तर आहेच, प्लस डेटा स्टोरेज करणं पण आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्षापूर्वीचं जे एखादी एंट्री असेल बँकेची ती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही काय करता, पुन्हा बँकेत जाऊन ती घेऊ शकता ना. म्हणजे 10 वर्षापूर्वीचं सुद्धा स्टेटमेंट आपल्याला काढून मिळतं. मग हा जो डेटा आहे हा सेव्ह कुठे असतो, तो मेनफ्रेम कॉम्प्युटरवरती सेव्ह असतो. आलं लक्षात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही बँकेचा, कोणत्याही मोठ्या संस्थेचा जो मेनफ्रेम कॉम्प्युटर असतो तो रिप्लिकेट केलेला असतो. रिप्लिकेटचा अर्थ असा आहे की समजा असं गृहीत धरा की मेनफ्रेम कॉम्प्युटर जो आहे तर ते रिप्लिकेट केलेला असतो. याचा अर्थ असा आहे की तो एकाच ठिकाणी नसतो. म्हणजेच मेनफ्रेम कॉम्प्युटर समजा SBIचं उदाहरण घेतलं तर त्यांचा एक बेंगलोरला आहे, पण बेंगलोरबरोबर त्यांचा सेम कॉम्प्युटर एक दिल्लीमध्ये पण असतो. म्हणजे जो डेटा बेंगलोरच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह आहे तो दिल्लीच्या ह्याच्यात पण असतो. कारण उद्या बेंगलोरला भूकंप आला आणि ती बिल्डिंग कोसळली तर मग काय होणार, सर्व ग्राहकांची मग काय चांदीच चांदी. सर्व ग्राहक बोलणार म्हणजे 10 लाखच होते, 15 लाखच होते. तर तसं होत नाही आहे. तर तुमचा डेटा आहे तो रिप्लिकेट केलेला असतो. तर अशा प्रकारे हे आपले मेनफ्रेम कॉम्प्युटर आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढचा जो कॉम्प्युटरचा प्रकार आहे त्याचं नाव आहे मिड रेंज कॉम्प्युटर. आता मिड रेंज कॉम्प्युटर म्हणजे कोणते, तर अशा प्रकारचे कॉम्प्युटर जे सर्वसाधारणपणे मोठ्या कंपनीजमध्ये वापरले जातात. एक आपण उदाहरण सिंपल घ्या. जसं आता पाताळगंगाला एक रिलायन्स नावाची कंपनी आहे. आता त्या रिलायन्स कंपनीमध्ये मी असं गृहीत धरतो साधारणतः 2,000 कर्मचारी काम करतात. प्रत्येक कर्मचाऱ्याचा डेटा म्हणजे किती तारखेला जॉईन झाले, किती तारखेला ते रिटायर होणार आहे, त्यांची सॅलरी किती, त्यांचं नाव, ॲड्रेस, पत्ता, सर्व काही. ओके, तर हा सर्व डेटा त्या कर्मचाऱ्यांचा एका मेन कॉम्प्युटरमध्ये त्यांच्या सेव्ह असणार आहे. आणि त्या मेन कॉम्प्युटरला म्हणायचं आपण मिड रेंज कॉम्प्युटर. नेहमीच्या भाषेत त्यांना आपण सर्व्हर शब्द प्रयोग पण करतो. सर्व्हर म्हणजे मेन कॉम्प्युटर ज्याच्यामध्ये डेटा हा सेव्ह पण असतो आणि प्लस तो डेटा प्रोसेसिंग पण असतो. ओके, पण ते एखादं ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या कंपनीपुरतं थोडंसं मर्यादित असतं. असं नाही की आपण त्यांच्या कॉम्प्युटरला काय जाऊ शकतो, त्यांचा डेटा घेऊ शकतो, तसं नाही. ते कंपनीपुरतं मर्यादित आहे. ओके, तर असे जे कॉम्प्युटर्स असतात तर त्यांना आपण म्हणूया मिड रेंज कॉम्प्युटर. क्लिअर आहे एवढं. आता आपलं चौथा कॉम्प्युटरचा प्रकार आहे त्याचं नाव आहे मायक्रो कॉम्प्युटर. तो मायक्रो शब्दाचा अर्थ काय होतो, सूक्ष्म किंवा अत्यंत अत्यंत लहान. मग हे कॉम्प्युटर दिसायला लहान असतात का, तर नाही. हे काम करण्याच्या क्षमतेमध्ये लहान असतात.
कारण आपल्या क्लासमध्ये जेवढे आता टेबल्सवरती तुम्ही कॉम्प्युटर पाहताय आणि तुम्ही ते वापरताय रोज, तर ते ॲक्च्युली मायक्रो कॉम्प्युटर आहेत. दिसायला ते लहान नाही आहेत, पण काम करण्याच्या क्षमतेमध्ये लहान आहेत. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? सुपर कॉम्प्युटर किंवा मेन फ्रेमच्या. हे लक्षात घ्या. हां, जरी तो आपल्याला काम करण्याची क्षमता अत्यंत लहान म्हणतोय, पण आपल्यासाठी मात्र ती लहान क्षमतासुद्धा खूप जास्त आहे. हे पण लक्षात घ्या. म्हणजे चुटकीसरशी आपलं तो काम करतो. तर अशा पद्धतीने हे सर्व मायक्रो कॉम्प्युटर्स आहेत. आता मायक्रो कॉम्प्युटरला जनरली आपण रेग्युलर भाषामध्ये पर्सनल कॉम्प्युटर किंवा PC असा शब्द प्रयोग करतो. PC म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर किंवा नेहमीच्या भाषेत त्याला डेस्कटॉप पण म्हणतो आपण. पण मायक्रो कॉम्प्युटरचे सुद्धा 3 प्रकार आहेत, ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. एकतर आहे आपला पर्सनल कॉम्प्युटर, म्हणजे PC त्याला म्हणतो किंवा डेस्कटॉप PC म्हणतो आपण. दुसरा आहे नोटबुक कॉम्प्युटर. जसा मगाशीच मी उल्लेख केला की तुम्ही जर नोटबुक कॉम्प्युटरचा विचार केला तर ते प्रॉपर नाव आहे त्याचं, पण त्याचं बोलीभाषेतलं नाव आहे, म्हणजे रेग्युलर आपण जे वापरतो त्याला आपण लॅपटॉप म्हणतो. तर लॅपटॉपचं खरं नाव नोटबुक कॉम्प्युटर. तुम्ही लॅपटॉपची कधीही कोणती ॲडव्हर्टाइजमेंट बघा, जाहिरात बघा, त्याच्यात कुठेही तुम्हाला लॅपटॉप शब्द कधी दिसणार नाही. तिथे नेहमी नोटबुक शब्द दिसेल, कारण ते त्याचं खरं नाव आहे. त्याच्यानंतर स्मार्ट डिव्हायसेस. आता हे का आपल्यासाठी अजिबात नवीन राहिलेलं नाही आहे. त्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही, तहानभूक लागत नाही. म्हणजे तुमचे स्मार्टफोन आहेत, स्मार्टफोनबरोबर तुमचे टॅब्स आहेत, असे विविध, अगदी तुमचा टेलिव्हिजन पण आहे. हल्ली स्मार्ट TV किंवा फ्रीज किंवा वॉशिंग मशीन पण आलेले आहेत. म्हणजे जे इंटरनेटला कनेक्टेड आहेत आणि ज्याला आपण कंट्रोलिंग करतो. जसं आपण तो स्मार्ट फॅन तिथे बसवलेला आहे, बोललं की तो फॅन चालू होतो. मग आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या कसल्या आहेत, तर तुमच्या स्मार्ट डिव्हायसेस आहेत. आणि ते देखील कॉम्प्युटरचा एक प्रकारच आपल्याला म्हणता येऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं कॉम्प्युटरचे 4 मुख्य प्रकार. कोणकोणते प्रकार पाहिले? 4 आपण. सुपर कॉम्प्युटर, मेन फ्रेम, मिड रेंज आणि मायक्रो. तर हे लक्षात ठेवा प्रकार. फायनल एक्झाममध्ये याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो तुम्हाला. आता सेकंड आपल्या पॉईंटकडे किंवा मुद्द्याकडे येऊया, आणि तो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेट म्हणजे वापरणं, सिस्टम म्हणजे कार्यप्रणाली, म्हणजे मराठीमध्ये म्हणतोय मी. अशी एखादं सॉफ्टवेअर किंवा असा एखादा प्रोग्राम ज्याच्या मदतीने मी कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. म्हणजे नेमकं काय? आता रोज तुम्ही इथे आल्यानंतर जेव्हा क्लासमधले कॉम्प्युटर चालू करता, तुम्हाला हे अनुभव आहे, कॉम्प्युटर चालू होण्यासाठी 2-3 मिनटं लागतात. त्या 2-3 मिनटात नेमकं होतं काय, तर त्या कॉम्प्युटरमधले ऑपरेटिंग सिस्टम तुमची चालू होते. आणि आत्ता जी ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला शिकायची डिटेलमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये, तर ती आहे आपली विंडोज 10. तर तुमचं विंडोज 10 हे चालू होतं कॉम्प्युटरमध्ये. ओके. आता ही ऑपरेटिंग सिस्टम नेमकं काय आहे, त्याचा नेमका रोल काय असतो, तर ते थोडक्यात समजून घेण्यासाठी एक छोटासा ब्लॉक डायग्राम आपण इकडे घेतलेला आहे. तर त्याला मी थोडंसं झूम करून घेतो आणि त्या ब्लॉक डायग्रामच्या माध्यमातून जरा समजून घेऊया की ऑपरेटिंग सिस्टम नेमकी कशी काम करते. आता एक लक्षात घ्या, कॉम्प्युटर म्हटलं की त्याच्यात 2 महत्त्वाचे सेक्शन आपल्याला करता येतात. एकाला आपण हार्डवेअर म्हणतो आणि एकाला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. पण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही एकत्र नेहमी काम करतात, म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आता दोघेही एकमेकांशिवाय काम नाही करू शकत. म्हणजे आता इथे दोघांना जोडण्याचं जे काम आहे ते ॲक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम करतं. कसं? याच्यात 4 महत्त्वाच्या स्टेप्स दिसत आहेत. त्यातली सर्वात वरची स्टेप आहे, त्याच्यात नाव आहे युजर. युजर म्हणजे कोण? तर वापरकर्ता. वापरकर्ता म्हणजे कोण? तर तुम्ही, आम्ही. कारण आपण कॉम्प्युटर वापरतो, बरोबर आहे. पण मला ज्यावेळी कॉम्प्युटर वापरतो किंवा मी जेव्हा कॉम्प्युटर वापरतो असं म्हणतोय, याचा अर्थ काय? तर आपण एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये काम करत असतो, प्रोग्राममध्ये काम करत असतो. म्हणजे मी जर म्हणालो की बाबा तुम्हाला ईमेल आता पाठवायचं आहे, तर तुम्ही काय करणार? लगेच गुगल क्रोम नावाचा प्रोग्राम चालू करणार, त्याच्यात लॉग इन करणार जीमेलमध्ये आणि मग ईमेल पाठवणार आहात. किंवा मी म्हणालो की तुम्हाला एखादं चित्र काढायचं आहे, तर तुम्ही काय करणार? पेंट नावाचा प्रोग्राम चालू करणार, त्याच्यात एखादं चित्र तुम्ही ड्रॉ करणार आहात. म्हणजे आपण ॲप्लिकेशनमध्ये काम करतो. पण ॲप्लिकेशनला चालवण्यासाठी गरज कसली लागणार आहे? तर ऑपरेटिंग सिस्टमची. म्हणजे उद्या जर मी म्हणालो की बाबा तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल फोन आहे आणि त्या मोबाईल फोनमध्ये मला व्हॉट्सॲप चालवायचं आहे, तर तुम्हाला गरज कसली लागेल? तर तुम्हाला अँड्रॉइड नावाच्या ऑपरेटिंग सिस्टमची गरज लागेल. आपल्या साध्या बेसिक मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल होतं का? नाही, कारण त्यातली ऑपरेटिंग सिस्टम वेगळी आहे, त्यात ते इन्स्टॉल नाही करता येणार आहे. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम्स चालवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची गरज लागेल. आणि ऑपरेटिंग सिस्टमला चालवण्यासाठी हार्डवेअरची गरज लागेल. म्हणजे तुमचा कीबोर्ड माऊस आहे, तुमचा तो सिस्टम युनिट म्हणजे खालचा तो बॉक्स ज्याला CPU म्हणतो आपण, तर त्याच्यातमध्ये मदरबोर्ड आहे, प्रोसेसर आहे, रॅम आहे, हार्ड डिस्क आहे, हे सर्व पार्ट्स आहेत. तर ते जे प्रकार आहे तर त्याला म्हणायचं हार्डवेअर.
म्हणजे हे सर्व चारही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित इथे काम करतात आणि त्यांना सर्वांना मॅनेज करण्याचं काम हे कोण करतं, तर आपले ऑपरेटिंग सिस्टम करते. तर हे थोडंसं आपण लक्षात घेऊया. मी थोडंसं पुन्हा एकदा झूम आउट करतो. आता मार्केटमध्ये कोणकोणते अशा ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत ज्यांचा वापर आपण करतो, तर त्यांची काही नावं आपण जे आहेत ती जरा माहिती करून घेऊया. त्यातलं पहिलं नाव आपल्याला घेता येणार आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता ही मार्केटमध्ये वापरली जात नाही, पण एकेकाळी मात्र ही खूप चांगली पॉप्युलर अशी ऑपरेटिंग सिस्टम होती. तर मायक्रोसॉफ्टचे जे सर्व बिल गेट्स आहेत, तर त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी ही ऑपरेटिंग सिस्टम स्वतः डेव्हलप केली होती त्यांच्या मित्राबरोबर. आणि साधारणतः त्यावेळी बरीचशी ती पॉप्युलर होती. पण कालांतराने मात्र असं लक्षात आलं की ही ऑपरेटिंग सिस्टम कॉमन पब्लिकला वापरायला कठीण जात होती. त्याचं मुख्य रिझन असं होतं कारण ही कमांड बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे. कमांड बेसचा अर्थ काय किंवा ते दिसायला कसे यायचा एक अनुभव छोटासा घेऊया. तुम्ही जर इथे सर्च बॉक्समध्ये गेला, तिथे क्लिक केलं आणि तिथे समजा असं टाईप केलं CMD म्हणजे कमांड प्रॉम्प्ट त्याला म्हणतात, आणि एंटर बटन दाबलं की तुमच्यासमोर अशी ब्लॅक स्क्रीन येणार आहे. ही जी ब्लॅक स्क्रीन दिसते ना, हेच डॉस आहे. म्हणजे तुमच्यासारखा ज्यावेळी मी कॉम्प्युटर शिकत होतो 30 वर्षापूर्वी, तर आमच्यावेळी हे डॉस कॉमन होतं. ओके, आता मात्र डॉस कोणी वापरत नाही. आता हे जे काही डॉस आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर प्रत्येक विशिष्ट कामासाठी विशिष्ट कमांड द्यावी लागते. उदाहरणासाठी मला फाईलची यादी पाहायची असेल तर तुम्हाला dir नावाची कमांड आहे, ती एंटर बटन दाबलं की dir म्हणजे तो काय करतो, डिरेक्टरीची लिस्ट देतो, फाईलची लिस्ट देतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते काम करावं लागतं. मला समजा आता त्या ठिकाणी काही टायपिंगचं काम करायचं असेल तर एडिट नावाची कमांड असते. मला एखाद्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं असेल तर त्या CD म्हणजे चेंज डिरेक्टरी स्पेस त्या फोल्डरचं नाव टाईप केलं त्या फोल्डरच्या आतमध्ये जातो. मग आता तुम्ही सांगा, जर अशा प्रकारे कमांड देऊन तुम्हाला काम करावं लागलं तर आवडेल का? नाही. तुम्ही म्हणा सर आमचे फीचे पैसे परत द्या, आम्ही जातो. कारण कोणाला ते आवडणार नाही. आणि बिल गेट्सला बरोबर हे लक्षात आलं की बाबा आपण थोडं टेक्नोसाव्ही आहोत, आपल्याला कॉम्प्युटर चांगला जमतो, आवडतो, आपण ते वापर करू शकतो, पण कॉमन पब्लिकला मात्र असं काम करणं कदाचित आवडणार नाही. आणि म्हणून बिल गेटनी त्याच्यामध्ये आणखी संशोधन केलं आणि एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये ते घेऊन आले, ज्याला आज आपण विंडोज नावाने ओळखतो. आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे आणि आपली डॉस ऑपरेटिंग सिस्टम आहे, याच्यात सर्वात महत्त्वाचा फरक काय त्यांनी केला, तर त्यांनी फरक केलेला आहे ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये, ज्याला शॉर्टमध्ये GUI म्हणतात. तर GUIचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, फायनल एक्झाममध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. ओके, ग्राफिकल युजर इंटरफेस याचा नेमका अर्थ काय? एक लक्षात घ्या, समजा आता इथे समोर एक गुगल क्रोम माझं चालू आहे, म्हणजे प्रोग्राम चालू आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की आपल्याला समोर दिसणारा प्रोग्राम बंद करायचा आहे, तर तुम्ही लगेच काय करणार, माऊस घेणार आहात हातातमध्ये आणि लेक्चर लगेच इथे क्लोज बटनवर जाणार आणि क्लिक केलं की प्रोग्राम बंद झाला. तुम्हाला कोणती कमांड त्यासाठी लक्षात ठेवावी लागली का? नाही. पण डॉसमध्ये समजा मला विंडो बंद करायची असेल तर मला त्या ठिकाणी एक्झिट नावाची कमांड आहे ती द्यावी लागते आणि मग तो डॉस तुमचा बंद होतो. टेक्निकली बिल गेटने एक आयडिया केली. त्याने काय आयडिया केली, हे जे क्लोज बटन आहे त्या क्लोज बटनच्या बॅकग्राऊंडला किंवा बॅकएंडला त्यांनी एक्झिट नावाची कमांड बसवून टाकली. आपण क्लिक करताना चित्रांवरती क्लिक करतो. कॉम्प्युटर वापरा, तुम्ही मोबाईल वापरा, आपण करतो काय, कुठे ना कुठेतरी चित्रावरती आपण क्लिक करत असतो किंवा टॅप करत असतो. आलं लक्षात? म्हणजेच काय केलेलं आहे, त्या सर्वच्या सर्व कमांड तशाच आहेत, फक्त त्या चित्राच्या मागे बसवलेल्या आहेत. तुम्हाला मध्ये कमांड लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला चित्र लक्षात ठेवायचं आहे, बस काम झालं तुमचं. आलं लक्षात? आणि क्लिक केलं, क्लिकच्या मदतीने आपण इंटरॅक्शन करतो, म्हणजे सांगतो कॉम्प्युटरला, आणि कॉम्प्युटर त्याप्रमाणे कमांड ते एक्झिक्यूट करतो आणि काम आपलं पूर्ण करतो. म्हणून तिथे नाव आलेलं आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिक म्हणजे चित्र, युजर म्हणजे वापरकर्ता, इंटरफेस म्हणजे माध्यम, चित्रस्वरूपी वापरण्याचं माध्यम. म्हणजे आपण इकडे तिकडे क्लिक करून सर्व काम आपलं करत असतो. तर अशी ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये इंट्रोड्यूस झालं, म्हणजे त्यांनी घेऊन आले. आणि त्याच्यामुळं काय झालं की ऑपरेटिंग सिस्टम वापरणं किंवा कॉम्प्युटर वापरणं हे प्रत्येक व्यक्तीला अतिशय सोपं झालं. आणि त्याच्या मदतीनेच मग काय झालं की बिल गेट जे होते ते साधारणतः 1995 1995 साली जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. कारण त्यावेळी त्यांनी विंडोज 95 नावाची ऑपरेटिंग सिस्टम होती, ती मार्केटमध्ये लॉन्च केली होती आणि एका रात्रीमध्येच त्यांच्या 5 लाख कॉपी फक्त अमेरिकेत विकल्या गेल्या होत्या. आणि 1996 साली ते जगातले श्रीमंत व्यक्ती झाले. आणि अजून देखील जर आपण पाहिलं तर जगभरात जेवढे कॉम्प्युटर्स आहेत त्याच्यापैकी 85% कॉम्प्युटरमध्ये आपण विंडोज वापरलं जातं. अगदी आपल्याच भारताचंच उदाहरण घ्या, मला वाटत नाही की विंडोजच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणती ऑपरेटिंग सिस्टम कधी पाहिली असेल.
पण याचा अर्थ असा नाही की दुसरे कोणते ऑपरेटिंग सिस्टमच नाहीत मार्केटमध्ये, दुसऱ्याही आहेत. म्हणजे त्यातलं एक नाव घ्यायचं झालं आपल्याला तर आपल्याला आणखी घेता येईल मॅक ओएस. आता ही तीच कंपनी बनवते जी तुमची आयफोन बनवते. आयफोन कोणती कंपनी बनवते? आयफोन कोणती कंपनी बनवते? ॲपल कंपनी बनवते ना. हां, मग तीच कंपनी तुमची मॅक ओएस पण बनवते. मॅकिंटॉश ओएस असा त्याचा फुल फॉर्म आहे. जसं मायक्रोसॉफ्ट कंपनी विंडोज बनवतं, ॲपल कंपनी मॅक ओएस बनवतं. आता मॅक ओएस जी आहे ती मात्र काय आहे की आपण म्हणूया प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टम आहे. याचा अर्थ असा आहे की मॅक ओएस जर तुम्हाला यूज करायची असेल तर ती तुम्हाला सेपरेट घेता येत नाही. तुम्हाला कॉम्प्युटर पण त्यांचाच घ्यावा लागतो. आणि याचा कधी अनुभव तुम्हाला बघायचा असेल किंवा तुम्हाला यूज करून बघायचा असेल तर बाजूलाच आपल्या एक इलेक्ट्रॉनिक्सचा शोरूम मोठा आहे किंवा तुमचा मॉलमध्ये पण आपल्याला शोरूम दिलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्हाला मॅकबुक ठेवलेले असतात आणि ते मॅकबुक तुम्ही ऑपरेट करून बघा. साधारणतः ऑपरेट करायला जवळपास सेमच असतं, फक्त आपलं जे क्लोज बटन आहे ना ते इकडे राईट साईडला आहे, त्यांचं इकडे लेफ्ट साईडला आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं ते जरा वेगळं वाटतं. जसं अँड्रॉईड वापरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा आयफोन देता तर तो जरा कन्फ्यूज होऊन जातो. तर तसंच काहीसा प्रकार आहे, म्हणजे यूज टू व्हायला वेळ लागतो. आता मॅक ओएस जे आहे त्यामुळे काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे ना, जे ग्राफिक डिझायनर वगैरे किंवा व्हिडिओ एडिटरवाले असतात ना ते जास्त करतात, कारण त्याच्यात त्यांना चांगला सपोर्ट जो आहे तो मिळत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक नाव आपल्याला नक्कीच घ्यावं लागणार आहे आणि त्याचं नाव आहे लिनक्स किंवा लायनक्स त्याला म्हणतो आपण. आता लायनक्सचं वैशिष्ट्य असं आहे की ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओपन सोर्स शब्दाचा अर्थ असा आहे की ती मार्केटमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे आता उदाहरणासाठी मगाशी जे आपण विंडोज पाहिलं तर एका कॉम्प्युटरमध्ये विंडोज जर मला हवं असेल तर त्याची कॉस्ट जी आहे ती लायसन्सची कॉस्ट साधारणतः 8 ते 10,000 रुपये येते एका कॉम्प्युटरला. म्हणजे आपल्या क्लासमध्ये इथे 10 कॉम्प्युटर्स आहेत तर मला 1 लाख रुपये खर्च करावे लागतील. मॅकओएसचा विचार केला तर मॅकओएस ऑपरेटिंग सिस्टम सेपरेट मिळतच नाही, तुम्हाला त्यांचा कॉम्प्युटर पण कंपल्सरी घ्यावा लागतो. आणि मॅकबुक वगैरे जे येतात तर त्यांची कॉस्टच जी आहे ती साधारणतः 50 ते 60,000पासून सुरू होते, म्हणजे अतिशय थोडेसे महाग येते, जसे आयफोन महाग असतात. आणि लायनक्स जर पाहिलं तर ते फ्री आहे, तुम्ही डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. मग काय वाटतं तुम्हाला लायनक्सवाले फ्री का देत आहेत? आणि आत्ता देत नाही आता, मागच्या 30 वर्षापासून त्यांचं फ्री आहे. शिवाय तुम्ही जे लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे तुम्हाला जर त्याचा सोर्स कोड पण उपलब्ध असतो. सोर्स कोड शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांनी ती कसं बनवलं हे पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्या सोर्स कोडमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि तुमची पण स्वतःची एखादी ओएस जी आहे मॉडिफाय करून तुम्ही बनवू शकता. तर तेही लायनक्समध्ये उपलब्ध आहे आपल्याला. किंवा दुसरा एक प्रश्न बघा, फ्री असूनसुद्धा लायनक्स आपण कोण वापरताना जास्त दिसत नाही, आपण विंडोजच जास्त वापरतो. त्याचं काय कारण असावं? नाही, कमी काय नाही, तुम्हाला जे विंडोजमध्ये जेवढ्या गोष्टी फीचर्स वगैरे उपलब्ध आहेत तेवढेच तुम्हाला लिनक्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये फरक येत नाही. नाही लक्षात येत? ठीक आहे, एक दुसरं उदाहरण घेतो. अच्छा, मी समजा तुम्हाला विचारलं मार्केटमध्ये पापड कोणता मिळतो, कोणता? हां, तसं नाही, मी ब्रँडचं नाव विचारतोय, लिज्जत नावालं. किंवा समजा तुम्हाला आता उन्हाळ्याच्या दिवस तहान लागलेली आहे आणि तुम्ही एखाद्या कोल्ड्रिंकवाल्याकडे गेलात आणि त्याला सांगितलं, आपण नाव काय घेतो, बिस्लेरी दे असं त्याला सहजपणे बोलतो, खरी माझ्या पुढे असते. तो बिस्लेरी वगैरे का देत नाही, तो ॲक्वाफिनाची बॉटल देतो आणि तुम्ही पैसे देता आणि घेऊन येता. इथे मुद्दा लक्षात आला आहे का की एखादा ब्रँड आपल्याला इतका तो पॉप्युलर झालेला आहे आणि इतका आपला सवयीचा झालेला आहे की ती आता बदलायला पण मागत नाही होत. मागच्या 30-35 वर्ष मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टम वापरण्याची इतकी सवय आपल्याला सर्वांना लागलेली आहे की जरी एखादं फ्रीमधलं ऑप्शन माझ्यासमोर आलं तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे किंवा ते अडॉप्ट करत नाही आहे. आलं लक्षात? लिनक्ससुद्धा वापरायला अतिशय सोपा आहे. याचा मी स्वतः जवळजवळ 1.5-2 वर्ष वापर करून झालेला आहे. हां, पण ते एक फक्त आम्ही हार्डवेअरचे आपण जे क्लास घेतो त्यांच्यासाठी ते आम्ही दाखवतो त्यावेळी इन्स्टॉल करून. पण मग मुख्य मुद्दा हाच आहे की लिनक्स जरी डेस्कटॉप लेवलला कमी वापरलं जातं पण सर्व्हर लेवलला सर्व्हर मार्केटमध्ये सर्वाधिक वापरलं जातं. म्हणजे जे मेन कॉम्प्युटर आपण मगाशी पाहिले, तुमचं सुपर कॉम्प्युटर्स आहे, तुमचे काय मेन फ्रेम कॉम्प्युटर्स आहेत, इव्हन मिड रेंज कॉम्प्युटरसुद्धा, तर तिथे लिनक्स जास्त वापरलं जातं. याचं कारण एवढंच आहे की लिनक्समध्ये सिक्युरिटी जी आहे ती अतिशय चांगली आहे ॲज कम्पेअर टू विंडोज. आपल्याला जे व्हायरसचे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स येतात तर विंडोजमध्ये तुम्हाला जास्त दिसतील, लिनक्समध्ये अतिशय कमी दिसतील.
तर हे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत, आलं लक्षात. तर अशी ही आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणखी एक तुम्हाला स्टोरी जी आहे ती तुम्ही नंतर सर्च करून पहा. आपल्या देशातला म्हणजे भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर जो होता त्याचं नाव होतं परम 8000 आणि सीडॅक नावाची पुण्याची संस्था आहे, तर त्यांनी तो तयार केला होता. आता ही 1991ची गोष्ट आहे, आत्ताची नाही, म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष त्याला झालेली आहेत. पण त्याच्या मागची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर ती स्टोरी तुम्ही स्वतः ती गुगलवरती फाईंड करा, कारण त्यावेळी पंतप्रधान जे होते ते राजीव गांधी होते आणि आपल्याला ती टेक्नॉलॉजी हवी होती सुपर कॉम्प्युटरची, पण अमेरिका काय देत नव्हता. त्यासाठी अमेरिकेला आपल्या पंतप्रधान म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी 2 ते 3 वेळा भेट दिली, पण तरी देखील त्यांना ते मिळालं नाही. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आपलं स्वतःचं करायचं. आणि मग राजीव गांधींनी काय केलं की एक टीम तयार केली सायंटिस्टची, जे सुपर कॉम्प्युटर तयार करतील. आणि त्या टीममध्ये आपले जे MKCLचे मेन आहेत म्हणजे MD मॅनेजिंग डायरेक्टर, तर ते सुद्धा त्या टीममध्ये होते, विवेक सावंत सर. ठीक आहे. तर त्यांनी मिळून म्हणजे त्यांची 9 जणांची टीम होती, त्यांनी मिळून पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला ज्याला आपण परम 8000 नावाने ओळखतो. आता बरेचसे सुपर कॉम्प्युटर आहेत. जगाचा पूर्ण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास चायनाचा पहिला नंबर आहे सुपर कॉम्प्युटर्समध्ये, आणि त्याच्यानंतर मग जपान आहे, अमेरिका आहे आणि इतरसुद्धा कंट्रीज आहेत. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गुगलला जा, जरा सर्च करून पहा की सुपर कॉम्प्युटरचे टॉप 500 सुपर कॉम्प्युटर असं सर्च करा, तुम्हाला लिस्ट मिळून जाईल. आणि ती लिस्ट कंटिन्युअस अपडेट पण होत राहते, कारण सुपर कॉम्प्युटर हे सारखे येत राहतात नवीन नवीन विथ मोर पॉवर. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉम्प्युटरचे टाईप्स आणि ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार हे आपल्याला माहिती असायला हवे, त्याचे नॉलेज आपल्याला असायला हवं. तुम्हाला जे MSCITचं बुक मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन थोडीफार आहे. मला वाटतं चॅप्टर नंबर 1मध्ये बहुतेक, तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला पुन्हा ते शिकायला मिळून जाईल. तर याच्या संदर्भात आणखी कोणाला काय माहिती हवे की आणखी काही लक्षात आलं आहे बऱ्यापैकी. तर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर बसल्यानंतर नोट्स ओपन करायचे, ते वाचून घ्यायचे. तुम्हाला जे काय मी सजेशन सांगितले ऑनलाईन सर्च करा वगैरे, तर तेही तुम्ही करून बघा. आणखी अधिक माहिती काय घेता येते काय पहा. ओके. तर मग मी इथेच थोडंसं थांबतो, आपण आपलं काम सुरू करूया.